श्री शरदचंद्र पवार ज्या ज्यावेळी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळी त्यांच्या बरोबर त्यांचे संकटमोचक हनुमान म्हणून डॉक्टर पद्मसिंह पाटील उभे राहायचे. डॉक्टर पद्मसिंह पाटील विरुद्ध सर्व राजकीय पक्ष असं राजकीय समीकरण या मतदारसंघात यापूर्वी राहिलेलं आहे. 2014च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या विरुद्ध जे मताधिक्य रवींद्र गायकवाड यांना मिळालं होतं ते मताधिक्य मात्र ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये टिकवता आलं नाही. मराठा आरक्षणाचा निवडणुकीमध्ये आता काहीच फरक किंवा परिणाम दिसत नाहीये. जरांगे पाटील यांनीच सांगितलं, तुम्हाला जी योग्य वाटतं, तुम्हाला ज्याला निवडून द्यायचं त्याला निवडून द्या, ज्याला पाडायचंय त्याला पाडा. महायुतीशी निगडीत असलेल्या मराठा समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे मोकळा श्वास घेतला असेल. मागच्या निवडणुकीमध्ये 98,500 मतं होती, त्यापेक्षा जास्तीची जर मतं वंचितनं यावेळी घेतली तर ती महाविकास आघाडीसाठी धोक्याची सूचना आहे किंवा धोक्याची घंटा आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एकाच राजकीय घराण्यामधील लोक राजकारणात एकमेकांविरुद्ध उभा राहणं हे महाराष्ट्राला काही नवीन नाहीये. अशीच काहीशी परिस्थिती धाराशिव लोकसभा मतदारसंघात आहे. पण या लढाईला या घराण्यातल्या रक्तरंजित इतिहासाची एक किनार आहे. त्यामुळे ही लढाई अधिक टोकदार होताना दिसते. त्यात राज्यातील नवीन राजकीय परिस्थितीत या मतदारसंघाची राजकीय गणितं कशी असणार आहेत याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत दैनिक संचारचे पत्रकार रवी केसकर सर आहेत. नमस्कार सर, द पॉलिटिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, पहिलाच प्रश्न असा आहे की राजकीय परिस्थिती आता राज्याची 2019 पासून बरीचशी बदललेली आहे. तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर बराचसा काळ गेला आणि त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अर्चना पाटील भाजपमधून राष्ट्रवादीत त्यांचा प्रवेश झाला अजित पवार गटात आणि नंतर त्यांना उमेदवारी जाहीर झाली. तर राष्ट्रवादीचा एकही आमदार नसताना राष्ट्रवादीला ही जागा महायुतीत कशी काय? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्चना पाटील यांचा प्रवेश झाला असं तुम्ही म्हणाला, राज्याला सुद्धा तसं ते दाखवलं गेले. परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीचा सगळा तो पार्श्वभूमीचा काळ पाहिला तर त्यावेळी धाराशिव जिल्ह्यातलं राष्ट्रवादीतलं सगळ्यात मोठं नाव असलेले सन्माननीय राणा जगजितसिंह पाटील यांनी सोलापूरमध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला. राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला राष्ट्रवादीतून आणि त्यांच्या सौभाग्यवती अर्चना पाटील ज्या आत्ताच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत त्या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नव्हता. त्यांनी जाहीररित्या भाजपमध्ये केव्हाच प्रवेश केलेला नाही. त्यांचे पती भाजपमध्ये गेल्यामुळे त्याही भाजपमध्ये आहेत असं एक राजकीय चित्र महाराष्ट्रभर होतं. परंतु तांत्रिकदृष्ट्या पाहायला गेलं तर त्या राष्ट्रवादीतच होत्या आणि राष्ट्रवादीत असलेल्याच अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गेलेली आहे. आता परिस्थिती अशी आहे, पती आहे त्यांच्या भाजपमध्ये आणि त्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येऊ शकेल की श्री शरदचंद्र पवार ज्या ज्यावेळी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळी त्यांच्या बरोबर त्यांचे संकटमोचक हनुमान म्हणून डॉक्टर पद्मसिंह पाटील उभे राहायचे. म्हणजे नेक्स्ट टू शरद पवार असं जे राष्ट्रवादीतलं सगळ्यात मोठं नाव होतं ते शरद पवार यांच्या नंतरचं डॉक्टर पद्मसिंह पाटील होतं. आणि त्यांच्या या स्नुषा आहेत, सुनबाई आहेत, त्यांची आणखी एक त्यांच्या माहेरची राजकीय पार्श्वभूमी वेगळी आहे, ती सविस्तरपणे बोलूची आता. सर, अर्चना पाटलांची राजकीय पार्श्वभूमी आहेच, पण ओमराजे निंबाळकर हे रनिंग खासदार आहेत. ते त्यांच्या जनसंपर्कासाठी ओळखले जातात. तर अर्चना पाटील या किती तुल्यबळ उमेदवार असतील ओमराजे निंबाळकरांसाठी? अशी तुलना नाही करता येऊ शकणार. तुम्ही म्हटलेल्या गोष्टीमध्ये तथ्य आहे. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या जनसंपर्कामुळे, त्यांच्या तरुणांमध्ये असलेल्या एक आकर्षणामुळे, त्यांचा फोनवरून असलेला जो संपर्क आहे, या सगळ्या गोष्टी
मतदारसंघामध्ये त्यांचा चेहरा सर्व परिचित आहे आणि त्यांनी त्यांचा फोनवरून होत असलेला संपर्क हाच निवडणुकीतला प्रचाराचा मुख्य मुद्दा सुद्धा बनवलेला आहे. आता तो सकारात्मकपणे कितपत पुढे जातो हे आपल्याला निवडणुकीच्या नंतरच कळू शकेल. त्याच्याबद्दल आत्ता चर्चा करता येणार नाही. ओमप्रकाश राजे निंबाळकर हे जसे तुल्यबळ आहेत किंवा चर्चित आहेत किंवा सर्व ज्ञात आहेत किंवा सर्वांना माहीत आहेत, अगदी तसंच डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचं हे कुटुंब धाराशिव लोकसभा मतदारसंघात म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सर्व परिचित आहे. हे या मतदारसंघाचा जर तुम्ही 2009, 2014, 2019 या तिन्ही लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर तुम्हा सगळ्यांच्या पटकन एक गोष्ट लक्षात येऊ शकेल. डॉक्टर पद्मसिंह पाटील विरुद्ध सर्व राजकीय पक्ष असं राजकीय समीकरण या मतदारसंघात यापूर्वी राहिलेलं आहे आणि त्याचाच फायदा सन्माननीय ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना सुद्धा झाला. उदाहरणच द्यायचं झालं 2014ला पद्मसिंह पाटील पराभूत झाले आणि रवींद्र गायकवाड विजयी झाले. पण त्याच निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा पराभव केलेला होता उस्मानाबाद मतदारसंघ. पराभूत असलेल्या आमदाराला यांनी लोकसभेची उमेदवारी दिली. म्हणजे विद्यमान खासदारांना डावलून पराभूत विधानसभेच्या उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी दिली आणि उद्धव ठाकरेंची ही राजकीय खेळी यशस्वी पण झाली. रवींद्र गायकवाड नॉट रिचेबल आहे, त्यांचा लोकांशी संपर्क नाही, अशा पद्धतीच्या त्यांच्यावरती टीका केल्या जात होत्या, आरोप केले जात होते. त्याचा फायदा राजे निंबाळकर यांना मिळाला आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील विरुद्ध सर्वजण असं जे या जिल्ह्यातल्या राजकारणाचं समीकरण आहे त्याचाही फायदा ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना झाला. आणि 2019 साली डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर या दोघांमध्ये लोकसभेची लढत झाली. पण 2014च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या विरुद्ध जे मताधिक्य रवींद्र गायकवाड यांना मिळालं होतं साधारणपणे 3 घरातलं, ते मताधिक्य मात्र ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये टिकवता आलं नाही. ते निम्म्यापेक्षाही खाली आलं आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर 1,27,000 मतांनी विजयी झाले. परंतु शिवसेनेच्या मताधिक्याचा जो आलेख होता तो निम्म्यापेक्षा खाली आला आणि मागच्याच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे मताधिक्य प्रचंड घटलेलं होतं ते उंचावण्यामध्ये राणा पाटील यशस्वी झाले. या 2 निवडणुकांमधला हा फरक जर पाहिला तर ही तिसरी निवडणूक खूप महत्वाची आहे. कारण त्या पूर्वीच्या निवडणुकांची जर पार्श्वभूमी पाहिली आपण 2004 आणि 2009 या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण इथे निवडून आला आणि दोन्ही वेळा धनुष्यबाणाच्या विरोधात राष्ट्रवादीचं घड्याळ होतं. पण त्यावेळी मतदारसंघ हा आरक्षित होता. 2009ला पुनर्रचना झाली आणि खुला झाला. सलग 2 वेळा 1999, 2004 या दोन्ही वेळा राष्ट्रवादीनं टक्कर दिली. सुरुवातीला लक्ष्मण ढोबळे विरुद्ध नरहिरे, कल्पना नरहिरे यांच्यात लढत झाली. कल्पना नरहिरे माफ करा, त्याच्यावर शिवाजी बापू कांबळे होते, ते निवडून आले. त्यानंतर कल्पना नरहिरे निवडून आले. म्हणजे सलग दोन्ही वेळा शिवसेना विजयी झाली आणि शिवसेनेची हॅट्रिकची वेळ आली विजयाची. तिथे मात्र डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी 2009 साली शिवसेनेचा पराभव केला आणि शिवसेनेची हॅट्रिक रोखली. आता त्याच गोष्टीची पुनरावृत्ती आता होतीये. जे 2009 नंतर सुरू झालेला हा सगळा 2014ला धनुष्यबाण विजयी झालाय, 2019ला धनुष्यबाण विजयी झालाय. दोन्ही वेळा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ होतं. आता 2024च्या निवडणुकीत सुद्धा फक्त धनुष्यबाणाच्या ऐवजी मशाल आहे. पक्ष मात्र उद्धव ठाकरेंचाच आहे आणि विरोधात पुन्हा एकदा घड्याळ आहे. आता शिवसेनेची हॅट्रिक कोरण्यामध्ये किंवा शिवसेनेची हॅट्रिक करण्यामध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना ऐतिहासिक विजय मिळणार, ऐतिहासिक कामगिरी त्यांच्याकडून बजावली जाणार की यापूर्वी 2009 मध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी शिवसेनेची हॅट्रिक जशी रोखली होती तशी ती हॅट्रिक रोखण्याचं कौशल्य सन्माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाई अर्चना पाटील करणार हे आपल्याला निकालानंतरच स्पष्ट होईल.
सर, या ओमप्रकाश राजे असतील किंवा पद्मसिंह पाटील असतील यांच्याबद्दल ज्यावेळी पण चर्चा होते, त्यावेळी एका हत्येचा उल्लेख होतो, तो म्हणजे पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा उल्लेख. तर असं मानलं जातं की ओमराजेंना त्यांच्या वडिलांच्या हत्येची मोठी सहानुभूती मिळते आणि पद्मसिंह पाटील त्यातले आरोपी असल्यामुळं त्याचा कितपत म्हणजे जास्तीचा परिणाम होईल असं वाटतं का? आणि तो मुद्दा किंवा ती सहानुभूती अजूनही रिलेव्हंट आहे असं वाटतं का? सुरुवातीच्या काळामध्ये या मुद्द्यामध्ये जेवढी तीव्रता होती ती तीव्रता आज घडीला आहे असं मला वाटत नाही व्यक्तिशः. आणि प्रचारामध्ये सुद्धा ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याकडूनच हा मुद्दा त्या तुलनेनं म्हणजे सुरुवातीच्या निवडणुकांच्या काळाच्या तुलनेनं प्रभावीपणे वापरला जात होता. तो आत्ता वापरला जात नाही असं दिसतं आहे. आत्ता ते मी लोकांच्या संपर्कात आहे, मी लोकांचे फोन रिसिव्ह करतो, मी लोकांची कामं करतो आणि मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला सर्वाधिक वेळ नागरिकांसाठी देतो. अशा पद्धतीचा प्रचाराचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. मला म्हणजे या मतदारसंघामध्ये दिवंगत पवनराजे निंबाळकर यांची हत्या हा मुद्दा राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू सतत राहिलेला आहे. परंतु या निवडणुकीमध्ये मला तो तीव्रते नाहीये पूर्वीच्या निवडणुकांच्या तुलनेत. सध्या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर मराठा आरक्षणाचं लोण आहे आणि त्याचा परिणाम निवडणुकांवर दिसेल असं बोललं जातंय. तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात काय परिणाम असेल? तर माझं व्यक्तिगत जर मत विचाराल तुम्ही तर मराठा आरक्षणाचा निवडणुकीमध्ये आता काहीच फरक किंवा परिणाम दिसत नाहीये. कारण सुरुवातीच्या टप्प्यात ज्या पद्धतीनं सगळी एकूण परिस्थिती होती म्हणजे जरांगे पाटील यांच्या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद, त्यानंतर निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरू झालेली तयारी, हे सगळं मधल्या काळात जरांगे पाटील यांनीच स्वतः बैठक घेऊन सांगितलं की तुम्हाला तुमच्या पातळीवर जो योग्य निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. याचा अर्थ काय? तर तुमचा नेता जो कुठला असेल, तुमचा पक्ष जो कुठला असेल त्याचं काम करा. मी एक पत्रकार म्हणून या गोष्टीकडे असं पाहतो की महायुतीशी निगडीत असलेल्या मराठा समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे मोकळा श्वास घेतला असेल. जे दबून काम करत होते त्या सगळ्यांना वाटायला लागले की जरांगे पाटील यांनीच सांगितलं तुम्हाला जी योग्य वाटतं, तुम्हाला ज्याला निवडून द्यायचं त्याला निवडून द्या, ज्याला पाडायचं त्याला पाडा. तसं जरांगे पाटील यांनीच सांगितल्यामुळे महायुतीतील कार्यकर्ते रिकामे झाले, मोकळे झाले काम करायला आपल्या आपल्या नेत्यांचं. आता तुम्हाला स्पष्ट सांगायचं झालं तर निवडणुकीत उभारलेले दोन्ही उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत. आता या दोन्ही उमेदवारांचे पै पाहुणे, हितचिंतक, सोबती, कार्यकर्ते हे पण साहजिक मराठा समाजातले असणार. त्यामुळे आपल्याशी निगडीत असलेल्या उमेदवारासोबत राहणं हे त्या त्या घटकाचं काम ते समजतात आणि निवडणुकीमध्ये थेट म्हणजे मिळालेला लाभ असेल, अप्रत्यक्ष मिळालेला लाभ असेल किंवा आपला त्या विचारधारेवर पक्षावर असलेलं प्रेम असेल, हे काम करतात. त्यामुळे मराठा समाजात सुद्धा हे होणार. कारण मराठा समाजाचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यानं जर जरांगे पाटील यांनी कुण्या एका पक्षाची किंवा कुण्या एका घटकाची बाजू घेतली असती त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला असता. पण त्यांनी थेटच सांगितलं तुम्हाला कोणाला ज्याला निवडून द्यायचं त्याला निवडून द्या, ज्याला पाडायचं त्याला पाडा. मला इथं असं स्पष्ट जाणवतं की तेव्हापासून दबून असलेले महायुतीतले मराठा समाजातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामाजिक माध्यमावरती अधिक सक्रियपणे काम करायला लागलेले आहे. त्यामुळे मला वाटत नाही निवडणुकीमध्ये तो मुद्दा राहील. मराठा समाजाचा जर उमेदवार इथं असला असता आणि जरांगे पाटलांचं त्याला समर्थन राहिलं असतं तर मग ते महाविकास आघाडीसाठीच जास्त त्रासदायक होऊन बसलं असतं कदाचित. त्यामुळे आता तर तशी परिस्थिती नाही. सर, धाराशिव लोकसभा मतदारसंघातले काही तालुके म्हणजे कर्नाटक बॉर्डरच्या किंवा याच्या जवळ आहेत, त्यामुळं लिंगायत समाजाचंही काही प्रमाणात मतदान या जिल्ह्यांमध्ये, त्यामुळं मध्यंतरी बसवराज पाटलांच्या उमेदवारीची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत होती. पण हे लिंगायत मतदान कोणत्या बाजूला शिफ्ट होईल असं वाटतं? शेवटी पुन्हा हे आपले आढाकेच आहेत, आपले अंदाजच आहेत. कुठला तर एक विशिष्ट समूह, एक विशिष्ट समाज कुण्यातरी एका बाजूला जातोय असं आपण म्हणू शकत नाही. काही जण जातील, बहुतांश जातील. पण तुम्ही विचारलेला जो मुद्दा आहे तो रास्त आहे. बसवराज पाटील हे या परिसरातील मोठं नाव आहे आणि ते काँग्रेस सोडून आता भाजपामध्ये आलेले आहेत. त्यामुळे महायुतीसाठी हे
फायद्याचंच आहे. बलस्थान फायदेशीरच ठरणार आहे. बसवराज पाटील यांना व्यक्तिगत पातळीवर मानणारा मतदार पण मोठा आहे, कारण त्यांचं राजकारणच हे संस्थात्मक राजकारण आहे, रचनात्मक राजकारण आहे. म्हणजे शिक्षण संस्था असतील, बँक असेल, साखर कारखाना असेल, या माध्यमातून असलेली कर्मचाऱ्यांची संख्या, पदाधिकारी कार्यकर्त्यांची संख्या, हे सगळं रचनात्मक आहे. त्याचा फायदा त्यांना नक्की होणार आहे. पण मग इकडे दिलीप सोपल आहेत बार्शीमध्ये, तेही त्याच समाजाचे आहेत. आता वंचित बहुजन आघाडीनं ज्या भाऊसाहेब आंदळकरांना उमेदवारी दिलेली आहे तेही लिंगायत समाजाचेच आहेत. त्यामुळे लिंगायत समाज आता नक्की कोणासोबत जाणार? बसवराज पाटील यांचा प्रभाव जिल्ह्यात मोठा आहे. कर्नाटकशी लागून असलेला, म्हणजे मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून धाराशिव जिल्ह्याकडे पाहिलं जातं. कर्नाटक आणि आंध्रातून तुम्ही आलं की अगोदर मराठवाड्यात येत असताना तुम्हाला उमरगा आणि हाच भाग लागतो, तिथून तुम्ही येतात. तर इथला जो मोठ्या संख्येनं असलेला लिंगायत समाज आहे तो बसवराज पाटील यांना आपला नेता मानतो. तर बसवराज पाटील काँग्रेस सोडून भाजपात आलेले आहेत. त्यांच्या भाजपात येण्यामुळे महायुतीला नक्की किती फायदा झाला हे 4 जून नंतर स्पष्ट होईल. सर, तुम्ही वंचितचा उल्लेख केला म्हणून वंचित बद्दल एक प्रश्न विचारतो, की वंचितचा मागच्या इलेक्शन मध्ये बऱ्याच मतदारसंघामध्ये परिणाम दिसला, तर वंचितचा यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काय परिणाम दिसला? वंचितच्या उमेदवारांना मागच्या निवडणुकीमध्ये 98,500 मतं मिळवली होती. अर्जुन सलगर असं त्या उमेदवारांचं नाव होतं. अर्जुन सलगर यांनी 98,500 मतं घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव अधिक प्रकर्षानं समोर आला, असं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे. आता वंचितनं दिलेला उमेदवार भाऊसाहेब आंदळकर बार्शीचे आहेत. पोलीस अधिकारी राहिलेले आहेत, बोलण्यामध्ये प्रचंड आक्रमक आहेत. तर या सगळ्या गोष्टीचा आधार वंचितची तुम्ही मागच्या लोकसभेतली आणि मागच्या विधानसभेतली जर आकडेवारी काढली तर वंचित बहुजन संघ यांनी मागच्या लोकसभेमध्ये 40% आसपास मतं घेतली होती. पण तीच वंचितची मतं लोकसभेनंतर विधानसभेमध्ये 20% घरात आली. म्हणजे मतांमध्ये घट झाली वंचितच्या बऱ्यापैकी. आता या लोकसभेला मागच्या लोकसभे इतकीच वंचितची मतं राहतील का, हे पाहावं लागेल खरं तर. कारण मागच्या लोकसभेपेक्षा विधानसभेची मतं घटलेली होती. आता ती घटलेली मतं पुन्हा वाढणार की कमी होणार? पण एकंदरीत काय, वंचित जेवढी मतं जास्त घेईल तेवढा युतीचा फायदा होईल आणि महाविकास आघाडीला फटका बसेल. मागच्या निवडणुकीमध्ये 98,500 मतं होती, त्यापेक्षा जास्तीची जर मतं वंचितनं यावेळी घेतली तर ती महाविकास आघाडीसाठी धोक्याची सूचना आहे किंवा धोक्याची घंटा आहे म्हटलं तरी वावगं ठरणार. सर, शेवटचा प्रश्न, की धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा कायमच विकासाचा अनुशेष असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. तर यावेळी विकासाच्या दृष्टीने कोणते मुद्दे चर्चेत असतील असं वाटतं? तर मुद्दा तोच आहे, विकासाच्या अनुषंगानं ज्या गोष्टी बोलायला हव्यात त्या गोष्टीची चर्चा अजून तर होताना दिसत नाही या प्रचारामध्ये. प्रचारामध्ये व्यक्तिगत पातळीवरच्या चिखलफेकीच्या गोष्टीच आत्ता चालू आहेत समाज माध्यमावरती, आणि समाज माध्यमावरती बोलणारे कार्यकर्ते हे कोणीही गटाचे असो, महायुतीचे असो नाहीतर महाविकास आघाडीचे असो, थेट लाभार्थी असतात. ते बोलणारे 100-200, 100-500 लोक सोडली तर सर्वसामान्य मतदारांच्या अपेक्षा नक्की काय आहेत हे ओळखून प्रचारामध्ये ते मुद्दे येताना दिसत नाहीयेत. आज सुद्धा जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिव सारख्या ठिकाणी 8 ते 15 दिवसातून एकदा पिण्याचं पाणी येतंय. गटार, रस्ते, या मूलभूत ज्या समस्या आहेत त्याची बोंबाबोंब जशीच्या तशी आहे. या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य मतदाराच्या मनात असतील तर मतदान यंत्रातून त्याचा परिणाम नक्की होईल. पण जर तुम्ही आता म्हटल्यासारखं विकासाच्या गोष्टी कुठल्या, तर अनेक महत्वाच्या गोष्टींबद्दल आता चर्चा आहे. मराठवाड्यातल्या पाण्याचा जो मुद्दा आहे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, त्यात माहितीनं आता एक जमेची गोष्ट घेतली, त्याला 11,600 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. ते आता वर्षभरात येईल असं एक म्हटलं जातंय. ती जमेची गोष्ट आहे त्यांच्यासाठी. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग महत्वाची गोष्ट आहे. टेक्निकल टेक्सटाईल पार्कची घोषणा केली गेलेली आहे, तो महत्वाचा मुद्दा आहे. इथे वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेलं आहे. ते वैद्यकीय महाविद्यालय आम्ही सुरू केलं असं दोन्हीकडून दावा केला जातोय. त्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा आणि जागेचा प्रश्न प्रलंबित होता, तोही आता निघालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदार या सगळ्या गोष्टींचा क्रेडिट कोणाला देणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. एकंदरीत आत्ता कागदावरची आणि
प्रत्यक्षात ग्राउंडवरची जर परिस्थिती पाहिली तर सर्वसामान्य मतदार स्पष्टपणे बोलत नाहीये. कार्यकर्ते आणि पदाधिकारी बोलताना दिसत आहेत. सर्वसामान्य मतदार आपली भूमिका मतदान यंत्रातूनच स्पष्ट करणार आहेत, ती 4 जूनला स्पष्ट होईल. धन्यवाद सर. तुम्ही आमच्यासोबत एवढं सखोल चर्चा केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हायपर लोकल चर्चा बघण्यासाठी द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी कोणता विषय घ्यावा असं तुम्हाला वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.